लक्ष्मी, खूप दिवसात आपण बाहेर नाही गेलो चक्कर मारायला. हो ना. हे उद्या जाऊया. उद्या नाही ना, उद्या मला यायला उशीर होणार आहे. सध्या जरा असं चाललंय, लगेच अगदी तक्रार वगैरे करायला नकोय. तक्रार नाही रे वैभव, आता काम आहे तर करावं लागणारच ना. पण सध्या ना तुझं सगळंच बदललं. सगळं हो मग म्हणजे 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 पूर्वी तू वेगळा वागायचास आणि हल्ली तू वेगळा वाग. वेगळा वागतो म्हणजे? वेगळा म्हणजे हल्ली तू माझ्याशी चांगला नाही वागत. हा ना सरळ सरळ माझ्यावर आरोप आहे, सिद्ध कर. हल्ली तू दारू पिऊन लोकांना हे मोठमोठे उतारे आणि डायलॉग्स ऐकवतोस. मला साधी एक कविता तरी ऐकवतोस का रे? पूर्वी किती छान छान कविता म्हणायचास. पूर्वी म्हणजे लग्नापूर्वी ना. हा पण तेव्हा परिस्थिती वेगळी होती, तुला पटवायचं होतं म्हणून. वैभव, लक्ष्मी 10 वर्ष झाली आपल्या लग्नाला. म्हणून मग बायकोशी चांगलं वागायचं नाही का? कविता आठवत नाही का आता बायकोला पाहून? वैभव, तू जा, मला नाही बोलायचंच नाही तुझ्याशी. हो हो, आहा, काय ते रुसणं, काय तो गोडवा. गप्प बसा तू. लक्ष्मी, एक सांगू, एक वेळा ना रेखा वेगळी दिसायला लागेल, अनिल कपूर म्हातारा होईल, पण तू मात्र जशी होतीस तशीच आहेस. हसणं, बोलणं, वागणं सगळं पूर्वीसारखं. गप्प रे. तू झुंजू मुंजू हासशी, जाई जुईचे लाजळे, मग वेंधळा मी सांडतो थोडा चहा बाहीवरी. तू बोलता साधे साधे सुचवून जाशी केवढे, मी बोलतो वाचाळसा पंडिती काहीतरी. म्हणतेस तू मज आवडे रांगडा सीधेपणा, म्हणतेस तू मज आवडे रांगडा सीधेपणा. विश्वास मी ठेवू कसा या हुन्नरी शब्दांवर, लिहती बटा भाळावरी उर्दू लिपीतली अक्षरे, लिहती बटा भाळावरी उर्दू लिपीतली अक्षरे. हा जन्म माझा संपला की वाचताना शायरी. आहे नाही मज्जा? माझी नाही, विंदा करंदीकरांची कविता आहे ही. माझ्यासाठी असं नाही रे, पण विसरू नकोस हे सगळं. वैभव, पैसे काय मिळतील रे, पण भीती याची वाटते की या ज्या तुझ्या गोष्टी आहेत ना त्याच तुझ्याकडे राहणार नाही. आय नो, आय नो, सॉरी. यापुढे रोज रात्री मी तुला कविता ऐकवत जाईल.